तर माझ्या शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कापूस बाजार भाव आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव, कुठल्या बाजारामध्ये कापसाला कमीत कमी व जास्तीत जास्त किती भाव मिळाला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला नवीन आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सेट करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली बाजार समिती आहे नंदुरबार। आवक आले 180 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6500 रुपये। जास्तीत जास्त दर मिळाला 7521 रुपये। तर सर्वसाधारण दर मिळाला 7200 रुपये। यापुढील बाजार समिती आहे सावनेर। आवक आली आहे 1200 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7100 रुपये। जास्तीत जास्त दर मिळाला 7125 रुपये। तर सर्वसाधारण दर सुद्धा मिळाला आहे 7125 रुपये। यापुढील बाजार समिती आहे सेलू। आवक आले 1929 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7150 रुपये। जास्तीत जास्त दर मिळाला 7121 रुपये। तर सर्वसाधारण दर मिळाला 7275 रुपये। यापुढील बाजार समिती आहे किनवट। आवक आली 58 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6800 रुपये। जास्तीत जास्त दर मिळाला 7200 रुपये। तर सर्वसाधारण दर मिळाला 7020 रुपये। यापुढील बाजार समिती आहे भद्रावती। आवक आली आहे 271 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7050 रुपये। जास्तीत जास्त दर मिळाला 7100 रुपये। तर सर्वसाधारण दर मिळाला 7075 रुपये। यापुढील बाजार समिती आहे पारशिवनी। जात आहे H4 मध्यम स्टेपल। आवक आली आहे 180 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6900 रुपये। जास्तीत जास्त दर मिळाला 7050 रुपये। तर सर्वसाधारण दर मिळाला 7000 रुपये। यापुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव। जात आहे लोकल। आवक आली 88 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7100 रुपये। जास्तीत जास्त दर मिळाला 7175 रुपये। तर सर्वसाधारण दर मिळाला 7125 रुपये। यापुढील बाजार समिती आहे कट्टोल। जात आहे लोकल। आवक आली आहे 38 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6900 रुपये। जास्तीत जास्त दर मिळाला 7150 रुपये। तर सर्वसाधारण दर मिळाला 7100 रुपये। यापुढील बाजार समिती आहे हिंगणा। जात आहे लोकल। आवक आली 34 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7200 रुपये। जास्तीत जास्त दर मिळाला 7200 रुपये। तर सर्वसाधारण दर सुद्धा मिळाला 7200 रुपये। यापुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू। जात आहे लांब स्टेपल। आवक आली 200 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7150 रुपये। जास्तीत जास्त दर मिळाला 7275 रुपये। तर सर्वसाधारण दर मिळाला 7200 रुपये। यापुढील बाजार समिती आहे वर्धा। जात आहे मध्यम स्टेपल। आवक आली 650 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7050 रुपये। जास्तीत जास्त दर मिळाला 7300 रुपये। तर सर्वसाधारण दर मिळाला 7150 रुपये। यापुढील बाजार समिती आहे पुलगाव। जात आहे मध्यम स्टेपल। आवक आली 885 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये। जास्तीत जास्त दर मिळाला 7351 रुपये। तर सर्वसाधारण दर मिळाला 7200 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार। तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते पण व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या पण बाजार समितीचे कापसाचे भाव नक्कीच या पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।